कॅमेरा समोर धरला तर काय बोलायचं हे तुम्ही विसरून जाता. तुमचा हात थरथरतो, आवाज काही निघत नाही आणि तत मम पप असं होतं. तर त्याच विषयावर आज मी बोलणार आहे की कॅमेरा समोर धरून एकदम कॉन्फिडन्सनी आता जसं मी बोलत आहे तसं तुम्ही कसं बोलायचं. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओवरती. तर कसं ना, चला, आज मी अशी छानपैकी मस्त साडी घातलेली आहे. आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. पांडुरंगाच्या चरणी तुमचे सर्व जे काही स्वप्न आहेत, इच्छा आहेत ते सर्व पूर्ण होत आणि जे काही दुःख आहेत ते कायमचे निघून जाव, हीच मी पांडुरंगाच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि तुमच्यासोबत माझंही तसंच हो. तर चला, आजचा आपला टॉपिक आहे की कॅमेरा सुरू केला ना तर एकदम कॉन्फिडन्सनी कसं बोलायचं, जसं मी आता तुमच्याशी बोलत आहे. तर सर्वात प्रथम हे पहा, तुम्ही ना कोणाशी असं बरोबरी नाही करायची. म्हणजे कसं ना, ती व्यक्ती किती छान बोलते किंवा तिला किती असं छान जमतं, किती कॉन्फिडन्सनी बोलते, तिला कसं जमतं असं अजिबातच नाही. कारण की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. कारण आपण हे पहा, हाताची बोटं 5 सारखे आहेत का, तर अजिबातच नाही. हाताची बोटं जर आपल्या एका हाताची जर बोटं सारखी नाही आहेत तर ह्या जगात सर्व माणसं सारखी कशी असणार. तर म्हणूनच कोणाशीही तुलना करायची नाही. आज जरी तुम्हाला ते व्यक्ती वाटत असेल की खूप कॉन्फिडन्सनी बोलत आहे तर त्यांचे जुने व्हिडिओ पहा तुम्ही. आज जो युट्यूबर एकदम सक्सेस झालेला आहे तर त्याला कमीत कमी 2-3 वर्ष, 7-7, 8-8 वर्ष त्यांची मेहनत आहे आणि तेव्हा त्यांना कुठे एकदम आता कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि कशाला ना, म्हणजे आपण एखाद्याची बरोबरी नाही करायची. आपली कोणीतरी कॉपी केली तर चालेल, पण आपण कोणाची कॉपी करायची नाही. तितका कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवायचा. बरं ठीक आहे, ते जरी तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही काय करायचं आहे, रोज सकाळी ना एक म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःशी तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे सेल्फ टॉकिंग करायचं आहे. म्हणजे आपण कसं असं खूप बोलतो, कॅमेरा जर ऑफर म्हणजे बंद असेल ना तर आपण त्यावेळेस खूप बोलतो. खूप म्हणजे ना इतकं बोलतो की असं वाटतं की समोरच्याला असं वाटतं, अरे बाबा बस कर, किंवा अगं बाई बस कर, किती पकवती, असं होतं. तर असं होतं. आणि कॅमेरा समोर धरला ना तर असं ततमम होतं. म्हणजे आपल्याला काय बोलायचं हेच आपण विसरून जातो. तर त्यासाठी रोज आरशासमोर थोडा वेळ का होईना आपल्याला बोलायचं आहे. आपल्या म्हणजे जे काही वाटतं ना ते आपल्याविषयी बोलायचं आहे, आपल्या स्वतःशीच बोलायचं आहे. नंतर दुसरी जी गोष्ट आहे ते कसं ना, तुम्ही परफेक्ट व्हिडिओ बनवण्याच्या नादी काही लागू नका. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तर तिनं म्हणजे खूप मला हे केलं की ताई कसं बनवायचं, काय करायचं. आणि मी पण तिला खूप मोटिवेट केलं की बनव बाई, सुरुवात कर. पण तिनं परफेक्शनच्या नादात ना तिनं जो तिच्या डोक्यात विचार आलेला होता ना की सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवायचा, तो तिने तिथेच थांबवला ना आणि होतच नाही म्हणून सोडून दिलं. हे पहा, दुसऱ्याला पाहून आपल्याला ही पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळं परफेक्ट येईल असं शक्यच नाही. कारण की ना प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. जसं लहान मूल चालताना, म्हणजे लहान मूल जेव्हा असतं ना ते डायरेक्टच काय धावायला पळायला लागत नाही. तो हळूहळू गुडघ्यावरती चालतो, नंतर चालतो, उठतो, बसतो, पडतो. प्रत्येक वेळेस तो परत नव्याने सुरुवात करतो आणि परत उमेदीने तो चालण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस तो बरोबर आपल्यासोबत चालायला लागतो. तर मग लहान मुलाकडे एवढा आत्मविश्वास असतो, सेल्फ कॉन्फिडन्स असतो, मग आपल्याला का बरं नसावं. त्यासाठी ना पहिलाच व्हिडिओ माझा एकदम परफेक्ट येईल आणि तोच व्हिडिओ मी अपलोड करून टाकेल असा समज तुम्ही मुळीच ठेवू नका. एक मिनिटाचा व्हिडिओ बनवा, नंतर 2 मिनिटाचा बनवा, नंतर 5 मिनिटाचा बनवा. एकच व्हिडिओ तुम्ही मोठा बनवाल आणि नंतर अपलोड कराल आणि तो प्रॉपर आलाच नाही असं नाही. तर माझेही तुम्ही पहिले व्हिडिओ पहा की मी किती एकदम आडखळायचे. कारण की मला ना खूप जणी अशा विचारायच्या की आहो तुम्ही पुण्याच्या आहात का, किंवा ताई तू पुण्याची आहे का. कारण की पुणेरी लँग्वेज माझी यायची. काही वर्ष मी पुण्याला राहत होते त्यामुळे. तर आणि जेव्हा मी कॅमेरा ऑन करायचे ना तेव्हा मला ततमम व्हायचं आणि एकदम स्लो, जणू काय अशी झोप येऊन जाईल व्हिडिओ पाहताना, असं माझं हे असायचं. आणि ही काय फार दूरची गोष्ट नाही. माझ्या ह्या चॅनलला 1 वर्ष होणं अजून बाकी आहे. तर पहा, 1 वर्षातच माझ्यात मी किती इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. जेणे की तरी मी एवढं काम ह्या व्हिडिओवरती करत नाही. तरीही म्हणजे कसं रोज आपण प्रयत्न करत गेलो ना तर आपोआप आपल्याला कॉन्फिडन्स येतं आणि आपल्यात तो डॅशिंगपणा येतो. त्यामुळे परफेक्ट करण्याच्या नादात तुम्ही राहू नका. रोज 1 मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ बनवा. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पोस्ट नाही केला तरी चालेल, पण तुम्ही व्हिडिओ बनवा. कारण की तुम्ही जर तो व्हिडिओ बनवला ना तर हळूहळू तुम्हाला कॅमेरा समोर. आता पहा, मी कसं ना इकडे जो फ्रंट कॅमेरा आहे ना तिकडे पाहत आहे आणि हे पहा, आता हे जे मी पाहत आहे ना हे मी पाहत आहे स्क्रीनवरती. तर स्क्रीनवरती पाहिलं ना तर कसं ना आपल्याला असं आपला चेहरा असा वेगळा वाटेल किंवा मी चांगली दिसत नाही किंवा माझ्यात काहीतरी कमी आहे असं वाटेल. माझ्यात काही कमी नाहीये. मी सर्व गुण संपन्न जरी नसले ना तरी भगवंतांनी मला जे दिलेलं आहे ना ते खूप छान आहे.
सोना ती नळ बंद कर बेटा, पाणी आले. तर चला, म्हणजे कोणतीच गोष्ट एकदम परफेक्ट होत नसते, आपल्याला तो परफेक्टनेस आणावा लागतो. आणि दुसऱ्या युट्यूबरला पाहून तुम्ही त्यांच्याशी तुलना करू नका. आणि अजून काय मला म्हणायचंय, हा, तुम्ही व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, तो युट्यूब वरती म्हणा, इंस्टाग्राम वरती अपलोड करू नका, तुमच्या गॅलरीतच राहू द्या. परफेक्ट होण्याच्या नादी लागू नका. आणि जो प्रॉपर होण्याचा प्रयत्न करतो ना, तो कधीच सुरुवात करत नाही. हळूहळू चुकांमधून तुम्ही शिकत राहा, रोज रोज आपल्या चुका सुधारत राहा आणि नवीन नवीन तुम्ही अपडेट बनत राहा, त्यानुसार तुम्ही काम करत राहा. तर चला, कसं ना, तुम्ही दिसता कसे, तुम्ही राहता कसे, त्यापेक्षा ना तुमचे विचार कसे आहेत हे जास्त महत्वाचं आहे. जे आपले व्ह्युअर्स असतात ना, जी आपली युट्यूब फॅमिली असते ना, त्यांना ना तुमचा प्रामाणिकपणा पाहिजे असतो. आणि तोच प्रामाणिकपणा जर तुम्ही ठेवून तुमचं काम केलं ना, तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये ना नक्कीच सुधारणा होत जाते आणि एक दिवस आपण यशस्वी होत असतो. तर चला, कोणाकोणाला व्हिडिओ बनवायचा आहे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे तुम्ही जेव्हाही कॅमेरा असं ऑन कराल ना आणि समोर धराल ना, तर तुम्ही असं विचारच नाही करायचं की मी माझ्याशी बोलतेय, असं समजायचं की मी माझ्या ना फ्रेंडशी बोलतेय. जो तुमचा एकदम क्लोज फ्रेंड असेल किंवा मैत्रीण असेल किंवा एखादा फॅमिली मेंबर असेल, जो तुम्हाला खूप असा आवडीचा आहे आणि तुम्ही त्याच्याशीच कम्युनिकेशन करत आहात असं तुम्ही समजायचं आणि एकदम बिनधास्तपणे बोलायचं. कसं ना, तुमचं दिसण्यापेक्षा तुम्ही म्हणजे तुमचे विचार कसे आहेत ह्याला जास्त महत्व आहे. आणि चला, हळूहळू हळूहळू आपण जर बोलत गेलो ना, तर आपल्याला सेल्फ लव्ह व्हायला लागतं, आपणच आपल्या प्रेमात पडतो आणि असं वाटतं की अरे, म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी हे करू शकेल, पण मी हे करू शकते असं आपल्याला वाटतं. त्यामुळे प्रामाणिकपणा ठेवा, प्रामाणिकपणा ठेवून तुम्ही काम करत राहा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि प्रेम करा, दुसऱ्यावरती नाही, सुरुवात स्वतःपासून करा. जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करत असाल ना, तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि कोणताही व्हिडिओ बनवत असताना ना एकदमच एकाच टेक मध्ये पूर्ण होऊन जाईल किंवा मी पहिल्याच ह्याच्यात सगळं बोलेल किंवा एकच व्हिडिओ मी शेवटपर्यंत कंटिन्यू व्हॉइस ओव्हर करेल, असं नाही. तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ पेक्षा जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिले ना, तर माझाही तोच अट्टहास असायचा की 1 मिनिटाचा म्हणा किंवा 2, 2.5, 3 मिनिटाचा जो मी व्हिडिओ बनवते ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकाच ह्याच्यामध्ये मी ते व्हॉइस ओव्हर करून टाकेल. पण असं नाही, ते कुठे ना कुठेतरी चुकतंच, कधी कधी ना आपल्याला आठवत नाही पटकन. एरवी आपण खूप छान शब्द बोलतो, पण जेव्हा आपल्याला व्हिडिओ करायचा असतो ना, तर तेव्हा आपल्याला ना पटकन शब्दच सुचत नाही. आणि एरवी इतकं आपण छान एकदम प्रॉपरली बोलतो ना, खूपच छान. आणि व्हिडिओमध्ये इतके असे गावंढळ शब्द निघतात ना, अशी जीभच वळत नाही, जीभ जाड झाल्यासारखी होते. तर असं होतं सुरुवातीला नवीन नवीन. तुम्ही परफेक्ट होण्याच्या नादात राहू नका. सुरुवात केल्याशिवाय माणसामध्ये अशी चांगला तो बदल होत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी काही जास्त बनवत नाही. सहज माझ्या मैत्रिणींचे असे खूप काही व्हिडिओ खाली मला ना कमेंट आलेल्या होत्या की ताई, मला म्हणजे बोलता येत नाही किंवा मला कॅमेरा समोर येऊन बोलताना असं भीती वाटते किंवा मी व्हॉइस ओव्हर वालेच व्हिडिओ बनवणार आहे, तर हे कसं करायचं, ते कसं करायचं. आणि माझी जी फ्रेंड आहे ना, ती व्हिडिओ पाहिलंच, तर खास मी हा व्हिडिओ तिच्यासाठी म्हणून बनवलेला आहे. कारण की मला इतकं वाईट वाटलं ना, कारण की ती ऍक्टिव्ह आहे, सगळं आहे, एज्युकेशन आहे, नॉलेज आहे, स्मार्टनेस आहे आणि दिसायलाही खूप छान आहे. पण कसं ना, भीती आहे मनामध्ये की मला येत नाही. जर तुम्ही स्वतःवरती स्वतः विश्वास नाही ठेवला, तर मग जग तुमच्यावरती कसा विश्वास ठेवेल ना, अजिबातच ठेवणार नाही. जगाचं तर सोडून द्या, आपल्या घरातील जे फॅमिली मेंबर आहे त्यात आपला नवरा येतो, आपले मुलं येतात, म्हणजे शक्यतो आता सगळी स्मॉलच फॅमिली आहे, तर आपले मुलं सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. येत नाही म्हणून सोडू नका, चुकू द्या ना. जगात असं परफेक्ट कोणीच नाही. हळूहळू ते चुकांमधूनच त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि आज ते प्रॉपर आहेत. त्यामुळे ना मी तिला आवर्जून सांगेल, तिचं नाव नाही घेत मी, कारण की खूप जण असे फॅमिली मेंबर पाहतात, तर मग असं काय झालं असं हे नाही करायचं. पण मी तिला एवढंच सांगेल की बाई, तू सुरुवात कर, की म्हणजे तुझ्यात खूप आहे, टॅलेंट आहे, हुनर आहे, खूप आहे. त्या दिवशीचं तुझं ते बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलेलं आणि हा व्हिडिओ मी त्यावेळेसच बनवणार होते, पण माझ्या थोड्याशा कामामुळे, ह्या बिझी रुटीनमुळे ना मला बनवणं झालं नाही. तर तुझ्यात ते टॅलेंट आहे, तू करू शकतीस, तू कर आणि स्वतःला असं हार नको मानू. आणि म्हणजे खूप काही बोलली ती, पण कसं ना, म्हणजे मला असं वाईट वाटलं तिच्या बोलण्यावरून. कारण की हे सर्व गुणसंपन्न कोणीच नसतं. आपल्यातल्याच खुबी ज्या आहेत आपल्याला त्या ओळखायला पाहिजे. नुसतं आपण जर चुकाच स्वतःच्या काढत बसलो आणि त्याचीच लिस्ट जर बनवत गेलो, तर आपल्यातल्या खुबी आपल्यालाच नाही ओळखायला आल्या, तर मग जगाला कशा कळतील ना.
आणि जगाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःला प्रूफ करण्यासाठी, इम्प्रूव्ह स्वतःमध्ये करण्यासाठी आपण एक छोटीशी सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात जरी छोटी असली ना तरी त्याचं शेवट जे आहे ना ते खूप छान होतं. सुरुवातीला जो स्वामी सेवा आणि मी जो माझा चॅनल आहे ना, तर त्यावेळेस असंच होतं की मला जमेल की नाही, प्रत्यक्षात बोलावं लागेल, रोजचं काय दाखवायचं, किंवा मला कॉन्फिडन्स नाही, मी बोलू शकत नाही, म्हणून मी तिथे हार मानली, माघार घेतली. माघार नाही घेतलेली म्हणजे मी चॅनल सुरू केलं पण मोटिवेशनल केलं किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग वालं. जर त्याच वेळेस जर मी असंच व्लॉग वगैरे टाकले असते ना, तर त्यावेळेस ना माझं हे बाळपण छोटं होतं आणि माझ्याकडे ना असं खूप कंटेंट होते की लहान बाळाला घेऊन, आणि तो काळ ना माझा खूप असा स्ट्रगलचा, म्हणजे ना मी अशा शब्दात सांगूच शकत नाही तेवढ्या स्ट्रगलचा होता. तरीही म्हणजे मी कसं ना माघार घेतली त्यावेळेस आणि व्हॉइस ओव्हरवाले मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर त्यावेळेस जर मी असे व्लॉगचे व्हिडिओ बनवले असते ना, तर आज माझे लाखाच्या वरती सबस्क्रायबर असते आणि माझी इन्कम सुद्धा लाखाच्या वरती असती. आता पश्चाताप होतो की अरे आपण सुरुवात त्याच वेळेस करायला पाहिजे होती. पण चला, देर आहे दुरुस्त आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. जेव्हा आपल्याला शहाणपण आलं, जेव्हा आपल्याला सद्बुद्धी आली, तेव्हापासून आपल्याला शहाणपण आलं, अक्कल आली आणि तिथून आयुष्याची नवीन सुरुवात झाली. युट्यूबवरती तुम्ही काही क्रिएटर जर पाहत असाल ना, तर वयाच्या 60-65व्या वर्षी त्यांनी सुरुवात केलेली आहे, जेणे की ह्या वयात म्हणजे तो वयात आपल्याला म्हणजे त्यावेळेसचे आपले स्वप्न म्हणा, इच्छा म्हणा किंवा जबाबदारी म्हणा काहीही नसते, तरीही त्या वयात त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज ते एकदम टॉप 5 मधले म्हणायला हरकत नाही असे कॉन्टेंट क्रिएटर झालेले आहेत. वयाच्या 60 आणि 65व्या वर्षी ते नव्याने सुरुवात करू शकता. तर आपलं तर वय त्यांच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमीच आहे, मग आपण हार कशाला म्हणायची ना. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मनात जर विचार आला असेल ना स्वतःबद्दल, तर तुम्ही नक्कीच सुरुवात करा. परफेक्ट होण्याच्या नादी लागू नका, दुसऱ्याची बरोबरी करू नका, स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण करा. मला जमत नाही म्हणून अर्ध्यात सोडूच नका. आज मी 1 वर्षभरातच, तरी मी ह्याच्यावरती एवढं काही काम करत नाही. तुम्हाला मी परत सांगते, मी तेच 2 व्हिडिओवरती जास्त फोकस करते, नको सोना. आणि कसं ना, ह्या महिन्यात एका चॅनलचं जर पेमेंट आला ना, तर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्याच येतो आणि ह्या चॅनलचं तिसऱ्या महिन्यात येतो. तर 1 महिन्याच्या नंतर का होईना मला पेमेंट येत आहे आणि महिन्याला आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने माझा पेमेंट येत आहे. आणि तुमची कृपा, स्वामींची कृपा अशीच कायम राहावं, अशीच मी स्वामींचरणी, विठ्ठलाचरणी मनापासून प्रार्थना करते. आणि कसं ना, म्हणजे सुरुवात करा, प्रयत्न करा. मी त्या दिवशी हार मानली नाही आणि कसं ना त्यावेळेस मी म्हणजे खूप डिमोटिवेट व्हायचे. माझी स्टोरी तुम्हाला मी मागे थोडक्यात सांगितलेलीच आहे. रात्रीचे 2:30-3 वाजेपर्यंत, जेणे की माझं बाळ ना एक 6-7 महिन्याचं होतं, तरीही घरातले सगळे कामं करून ना, मला कोणत्याच कामाला बाई नव्हती, सगळं काम घरी असायचं. त्यावेळेस तर वॉशिंग मशीन सुद्धा नव्हती आणि तेवढेच 2-4 हजार वाचतील म्हणून ऑफर आली की क्रेडिट कार्डवरती घ्यावी, म्हणून आम्ही ते होल्ड केलेली वॉशिंग मशीन. आणि अशा पद्धतीने मी रात्रीचे 2:30-3 वाजेपर्यंत ना व्हिडिओ मी असं शिकायचे, युट्यूबवरतीच पाहायचे, त्यावरतीच बनवायचे. कारण की 10-11 वाजेपर्यंत तर आपण कोणीच झोपत नसतो. आणि काय झालं शाना आणि नंतर ह्यांचं काम ऑनलाईन असायचं. मग त्यांचं काम वगैरे झालं की ते झोपी गेले, मुलं झोपी गेले, तर मी नंतर मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करायचे. आणि असंही नाही की मी दिवसा झोपायचे म्हणून, मला आठवतही नाही. ह्या 8-9 वर्षात 9-10 वर्ष होत आले. माझी मैत्रिणी जेव्हा छोटी होती ना, 6-7 महिन्याची, तेव्हाच मला आठवतं की मी तिला छान कुशीत घेऊन, ब्लँकेट वगैरे घेऊन मी झोपी जायचे. तेव्हापासून मला कधीच नाही आठवत की मी दिवसा 1 तासाची काय अर्ध्या तासाची ही झोप घेतलेली. आणि नाहीच झोपत मी, कारण की मला दिवसा झोपच येत नाही. आणि दिवसा झोप नाही आली तरी मी रात्री मी दिवसा नाही झोपले तरी मी रात्री ना तेवढा वेळ जागायचे. कधी कधी तर मला पहाटेचे 3 वाजायचे. आणि सगळं, आणि आता तरी बरेच ऑप्शन मी काढलेले आहेत. म्हणजे कसं ना, आपण जसं जसं त्यात पोहायला शिकतो ना, तसं तसं आपल्याला येत जातं आणि माहिती होत जाते. सुरुवातीला ना मी असे लिहून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता, हे पहा, हे गट्टा दिसत असेल माझ्या बोटाचा. तर ना म्हणजे असं लिहून मी 8 मिनिटाच्या व्हिडिओसाठी 18-19-20 पेजेस मी लिहायचे. हा, अक्षर मोठा असायचं स्पीडमध्ये, पण तसं मी लिहून ती स्क्रिप्ट तयार करायचे आणि नंतर ते बोलायचे. आणि ते बोलतानाही असंच ततमम व्हायचं, शब्दांची असे शब्द चुकले जायचे, जेणे की असं मी लाईव्ह प्रत्यक्षात बोलताना इतकी प्रॉपर बोलते ना
की आता सुद्धा माझे शब्द असे अडखळत आहेत. तर चला, एवढा माझा 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असून सुद्धा माझ्यातही हे आहे, पण मी ही चूक सुधारणार. मी बरोबर एक दिवस एकदम असे टॉपची क्रिएटर होणार असा मला कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती विश्वास आहे. तर हे नुसतं मी बोलणार नाही, तर ह्याच्यावरती मी खरंच काम करणार आहे आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न करत आहे. बाहेर जाऊन दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा आपल्या घरात राहून आपल्या हक्काचं स्वबळाचं आपण कमवलं पाहिजे. आणि आताच आम्ही 1-2 दिवसापूर्वी शिर्डीला गेलेलो आणि शिर्डीला गेलो सकाळपासून, म्हणजे मी 21 तारखेपासून, आजची किती 24-25, आज 25 तारीख आहे आषाढी एकादशीची. तर मी ना 21 तारखेलाच वाट पाहत होते की पेमेंट कधी येईल. खात्यात फक्त माझे 427 रुपये होते आणि मला फार वाईट वाटत होतं की पेमेंट येऊन जावं, की आपल्याला जायचं आहे. आणि कसं ना, म्हणजे आहेत आमचे आहेत ते करतातही, पण आपल्या जवळचा असल्याचा एक आनंद वेगळाच असतो ना. तर मग 21 गेली, 22ला मी तिथे गेलो आणि हे मला म्हणतच होते काळजी करू नको म्हणे, आपला पेमेंट ना 22ला 5च्या नंतर येतो म्हणे. कधी कधी ना लवकर येतो, पण 22 तारखेला फिक्स येतो म्हणे, दिवसभरात येऊन जाईल. आणि वाईटी मध्ये पण आपल्याला सांगत होतं की पाठवलं आहे. आणि मी गुगल ऍडसेन्स वरती पण पाहिलं की तिथून पण गेलेलं होतं, पण खात्यात काही जमा झालेले नव्हते. तर खूप टेन्शन येत होतं. मग परत आम्ही तिथे कोपरगावला माझ्या मैत्रिणीच्या इथे गेलेले मी. तर तिथे गेले आणि त्यांनी सगळं म्हणजे जेवण वगैरे झालं, त्यांनी डब्बा पण बनवून दिला आणि अजून 2 तास वेळ होते आमच्या गाडीला. तर तिथूनच त्यांच्या इथे एक शॉप आहे, तिथे ना एकदम असं होलसेल असं छानपैकी मोठं दुकान आहे कपड्याचं. तर त्यातही म्हणे, म्हणजे मीच त्यांना म्हटलं चला म्हटलं फिरून तरी येऊ म्हटलं, तेवढंच बोर पण होतंय म्हटलं. तर तिथे म्हणजे जाण्यासाठी मी सहज म्हटलं की दुसऱ्या अकाउंटवरून इकडे घ्यावेत म्हटलं थोडेसे काही पैसे, पण चला म्हटलं पहिले चेक करू. चेक केलं ना तर युट्यूबचा पेमेंट जमा झालेला. इतका आनंद झाला की शब्दात सांगू शकत नाही. फार आनंदी झाले. मग नंतर गेलो, नंतर भरपूर अशी शॉपिंग केली. तर तेव्हाच ही साडी मला त्या ताईंनी केलेली आहे. त्यांच्याकडे गेल्यावर आता आपल्याकडे कसं ना ती परंपराच आहे की कोणी आलं गेलं तर साडी करणं किंवा गिफ्ट देणं. तर त्यांना नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी ही साडी घेतलेली आहे आणि छान आहे साडी, मला आवडलेली. तर आणि मी पण माझ्यासाठी शॉपिंग केलेली आहे, मुलांसाठी आव्हानसाठी शॉपिंग केलेली आहे. म्हणजे कसं ना, आणि त्यावेळेस ना तुम्हाला ही महत्वाची गोष्ट सांगते, त्यावेळेस ना हे झोपलेले होते, कारण की आम्ही शिर्डी गाडीचं जे तिकीट बुक केलेलं होतं ना, तर ते तिकीट म्हणजे ती गाडीच कॅन्सल झालेली, कारण की या 2 दिवसापूर्वी खूप पाऊस होता इकडे आणि जास्त पाऊस असल्या कारणाने गाडी कॅन्सल झाली. आणि आम्ही जवळपास अर्धा म्हणजे एक 30-40 किलोमीटर रस्ता पार केलेला बसनी. तेव्हा आम्हाला समजलं की गाडी कॅन्सल झालेली, पण पुढे ह्यांचं ते काम होतं, त्यामुळे मग ते काम पण करणं होतं गरजेचं. त्यामुळे जाऊ द्या म्हटलं, आपण कसं तरी जाऊया म्हटलं मजल करत. तर मग आम्ही गेलो पुढे. आणि त्यावेळेस कसं म्हणजे रात्रभर काही ह्यांची झोप झालेली नव्हती. आणि माझं तर झोपेचं तुम्हाला सांगितलेलंच असेल, सदा कदा खोबरच झालेलं असतं, मला काही झोप लागत नाही, दिवसाही नाही आणि रात्रीही खूप कमी असते. तर हे झोपलेले होते, जेवण वगैरे झालं, त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा म्हटलं, परत अजून नाईटचा प्रवास आहे, कारण की आम्ही 1च दिवस तिथे थांबलो, परत लगेच वापस आलेलो. तर ते झोपलेले होते. तर आणि तेवढ्यात युट्यूबचा पेमेंट आला. तर कसं ना, स्वकमाईची ही पॉवर असते की मी ना ट्रायपॉडला फोन लावलेला नाही, हातातच आहे आणि हा हात दुखायला लागला की हातात पकडते, समजून घ्या. तर कसं ना, हे झोपलेले आहेत आणि म्हणजे आनंद तर खूप झाला, कारण की पेमेंट झाला की मी सर्वात प्रथम ह्यांना सांगते, नंतर माझ्या परीला सांगते आणि नंतर मग माझ्या आईला सांगते की पेमेंट झाला म्हणून. तर हे झोपलेले होते, मग असं वाटलं की जाऊ दे आता, झोपलेत कशाला उठवायचं ना, परत अजून झोप मोडली की झोप नाही येणार. तसं त्यांचं नाहीये काही, त्यांना झोप लागून जाते, पण नको म्हटलं असे त्यांना झोपेत काही लक्षातही राहणार नाही. तर म्हणजे स्वतःच्या कमाईची ही पॉवर राहते की म्हणजे त्यांनी जर मला पैसे दिले असते ना, तर मला ना त्यांना विचारावं लागलं असतं मी हे घेऊ का, हे करू का. आणि माझंच नाही, हे प्रत्येक लेडीजचं आहे. कितीही तिनं घरात कबाड कष्ट करत असली ना, तरी तिला ना परमिशन घ्यावीच लागते जेव्हा ते पैसे ना समोरच्याचे असतात तेव्हा. तर जाऊ द्या म्हटलं, झोपलेत नंतर सांगता येईल म्हणून गेलो आणि छानपैकी मनसोक्त शॉपिंग केलेली आहे. आणि भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे दीदीसाठी, दीदीच्या पप्पांसाठी, माझ्या पिल्लूसाठी, माझ्यासाठी. आणि त्या ताईंना म्हटलं तुम्ही पण एक साडी घ्या, तर त्यांनी नाहीच म्हणून त्यांनी शेवटी काही घेतलीच नाही. आणि कसं त्यांच्या ओळखीचं ते शॉप होतं ना, मग ते त्यांच्या समोर असं जास्त हे करायला चांगलं नाही वाटत. परत आपण एक दिवस जायचं तिथे असं हे करून यायचं, परत त्यांना सारखं जावं लागतं, म्हणून मग मी पण एवढं काही फोर्स केलं नाही. मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते केलेलं. पण कसं ना, ही पॉवर असते. थोडक्यात मला सांगायचे आहे, जर मी
2.5-3 वर्षापूर्वी मला होत नाही, मला जमत नाही, किंवा माझं बाळ छोटं आहे, किंवा माझ्या गरजा भागत आहेत, मला काही मरमर करण्याची गरज नाही, असा जर विचार केला असता ना, तर आज ही जी गोष्ट आहे ना, आज हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो माझ्यात आला नसता, आणि ही जी स्वतंत्रता आहे ना, ही सुद्धा मिळाली नसती. काय करायचं तुमच्या डिग्र्या असून, जर तुम्ही त्याचं जर पैसाच जर तुम्हाला मिळत नसतील, 4 पैसे जर तुमच्या हक्काचे येत नसतील, तर त्या डिग्रीचा काहीही उपयोग नाही. नॉलेज भरपूर असूनही उपयोग नाही, पण जे आहे त्या नॉलेजचा ना सदुपयोग करायला पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि तुम्ही त्याचा 0 यूज करता, मग त्याचा काहीच उपयोग नाही. ते म्हणतात ना, कोणतीही गोष्ट पडून पडून ना खराब होते. जसं लोखंड पडून राहिलं की गंजतो, पुस्तकं पडून राहिले की ते असे रद्दी होतात, कपडे पडून राहिले की असे ते फाटले जातात. तसंच बुद्धीचं पण आहे. जर तुम्ही तिचा वापरच नाही केला ना, तर ती पडून 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 ना, म्हणजे न वापर करता करता ती एकदम अशी ब्लँक होऊन जाते, आणि कधी कधी ना काहीच उपयोग होत नाही. तर त्यासाठी ना कोणत्याही गोष्टीचा असं परफेक्टनेस तुम्ही शोधू नका. उठा, कामाला लागा, सुरुवात करा. सुरुवात छोटी असली ना तरी शेवट एकदम मोठं मोठं बिगवाला असतं, आणि तो आनंद ना खूप छान असतो. तर चला, आजचा व्हिडिओ मोठा झालेला आहे, बराच मोठा झालेला आहे, तरीही ना कसं ना असं मनातलं बोलायचं होतं. आणि मला आज इतकं प्रसन्न वाटत आहे ना, खूप खूप दिवसापासून मी साडी घातलेली आहे, आणि माझ्या मैत्रिणीने दिलेली ही 3री साडी आहे, आणि पहिल्या 2ही साडी मी काही घातलेल्या नाहीत, कारण की त्या मला एवढ्या आवडलेल्या नव्हत्या. अशा कॉस्टली होत्या, त्या 2च्या पुढेच होत्या, 2000च्या, पण त्या मला आवडल्या नव्हत्या कलर कॉम्बिनेशन म्हणून. आणि ही पण मला अशी प्लेन हवी होती एकाच कलरमध्ये, पण चला नाही भेटली, आणि त्यांना एवढ्या ह्याच्यातून मला एवढ्या प्रेमाने दिली, हे केली, तर मग म्हणजे असं छान वाटतंय. आणि आज आषाढी एकादशी पण आहे, छानपैकी मेकअप पण केलेला आहे. तर चला म्हटलं छानपैकी व्हिडिओ बनवूया, आणि मनातलं थोडंसं मोकळं होऊया, मनातलं बोलूया. तर मला म्हणायचं एवढंच आहे की सुरुवात करा, सुरुवात करा बाई. तू जर व्हिडिओ पाहत असशील ना, तर तू सुरुवात कर. चुकू दे, तुझ्या ज्या हळूहळू चुका होतील ना, त्या तूच पाहून तूच नंतर सुधारणा करशील. आणि खूप छान आहे, तुझ्यात पण टॅलेंट आहे. तू माझ्यासारखीला पाहून स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तू खूप छान, खूप सुंदर, आणि खूपच एकदम गुणवान आहेस सगळ्याच बाबतीत. सुरुवात कर, नक्कीच तू पण यशस्वी होणार आहेस. तर चला, भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांकडे तुम्ही हा व्हिडिओ पाठवा, कारण की तुमच्या एका शेअरने, एका लाईकने मला अजून कॉन्फिडन्स येतो, असाच कॉन्फिडन्सने बोलण्यासाठी, मनातलं व्यक्त होण्यासाठी. कारण की मी ना अशी जास्त अशी व्यक्त होत नव्हते पहिले, पण हा जो कॅमेरा आहे, ही तुमची आणि माझी जी युट्यूब फॅमिली आहे ना, त्यामुळेच हा बदल झालेला आहे, आणि हा बदल मला स्वीकार आहे. मी मनापासून त्या बदलाला स्वीकार करते. आणि चला, भेटूया अशा नंतर छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा, आनंदी राहा. बाय.